अंगात ताप, डोकं जड, पण आरशातले सिक्स पॅक म्हणताय भाऊ आज सुट्टी नाही. याचंच तर नाव जिंदगी आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी आवरून निघालो जिमला. पण आज तब्येत जरा ठीक नव्हती, पण सिक्स पॅक मुळे जिमला जावं लागलं ना भाऊ. मग काय वॉर्मअप केलं आणि सेट्स मारायच्या आधी स्वतःला बॉडी दाखवून मोटिवेट केलं. पण पाऊस चालू असल्यामुळं छत्री घेऊन ऑफिसला पोहोचलो. पंचिंग करून नेहमीप्रमाणे आपल्या बाबांची आरती केली आणि आवरून घरी गेलो पुन्हा आवरायला. कारण होतं पॉडकास्टचं शूट. कारण आपले मित्र किरण आणि शुभम हे दोघं आले होते शूट करण्यासाठी. त्यांचं बिझनेस सूत्र हे पेज आहे. मग काय भाऊ, घरून आवरून आलो आणि छान प्रकारे शूट करायला सुरुवात केली. शूट सुरू असताना मस्तपैकी गरमागरम चहा, समोसा आणि वडापाववरही ताव मारला. मग काय शॉप समोर काही रील शूट केल्या. त्यानंतर काही रॅपिड फायर झालं, त्यावरही खूप चर्चा झाल्या. आयुष्यामध्ये हा ब्रँड मोठा करताना ना खूप जास्त प्राऊड फील होतं राव. कारण ज्या मुलाचे स्वतःचे उद्योजक व्हायचे वांदे होते, त्याने 3च वर्षामध्ये 1300 लोकांना उद्योजक बनवलं ना मित्रांनो. मग गेलो डायरेक्ट मारीगोल्ड रेस्टॉरंटला जेवण करायला. तिथला अँबियन्स तर एवढा खतरनाक आहे. जेवण करता करता पुन्हा काही गप्पा गोष्टी झाल्या. मग काय जेवण करून पुन्हा बडीशेप खाल्ली. निघालो बाहेर. मग काय आली ना भाऊ आपली ब्लॅक ब्युटी आपल्याला घ्यायला. ब्लॅक ब्युटीमध्ये बसलो. थोडंसं पुढं गेलो तर दिसलं ना भाऊ साईबाबांचं एकदम सुंदर मंदिर. मग काय दर्शन घेतलं आणि गेलो नवीन ऑफिसकडे. कारण होतं कामाचं फायनलायझेशन करायचं. मग काय अमित सर आणि मिस्टरींसोबत खूप वेळ डिस्कशन करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. मस्त सगळ्यांनी पुन्हा चहा मारता मारता लवकरच होईल हे आश्वासनही दिलं. आणि मित्रांनो, लवकरच आपलं 40 लोक काम करू शकतील एवढं मोठं कॉर्पोरेट ऑफिस सुरू होत आहे. आणि ज्यांना कुणाला आमच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे त्यांनी मला DM करा, कारण लवकरच आम्ही जॉब फेअर घेत आहोत.